बौद्ध आणि मातंग समाजाच्या समाज मंदिराच्या जागेवरील इमारत पाडण्यात आल्याचा आरोप करत त्या जागेवर नव्याने इमारत बांधून देण्यात यावी या मागणीसाठी तहसील कार्यालय जळकोट समोर सुरू असलेले आमरण उपोषण अखेर 6व्या दिवशी मागे घेण्यात आले। करंजी येथील उद्धव हरिबा गायकवाड, शिवाजी निवृत्ती कांबळे, माधव निवृत्ती घोटमुकले हे 22 डिसेंबर 2025 पासून तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले होते। त्यांच्या तक्रारीची दखल घेत प्रशासनानं उपोषणकर्त्यांशी चर्चा करीत संबंधित कागदपत्रांची पूर्तता केली आहे। दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी ग्रामपंचायत करंजीचे ग्रामसेवक यांनी उपोषणकर्त्यांनी दिलेल्या तक्रार अर्जांच्या अनुषंगानं दिनांक 24 डिसेंबरचे ग्रामपंचायत इतिवृत्त मंजूर करून मालकी हक्क असलेल्या मालमत्ता क्रमांक 253/2 या जागेबाबतचे इतिवृत्त नमुना नंबर 8 नोंद घेऊन त्यांच्या छायाप्रती उपोषणकर्त्यांना देण्यात आल्यात। त्यानंतर विस्तार अधिकारी, पटवारी, नायब तहसीलदार तसंच ग्रामसेवक नागरगोजे यांनी उपोषणकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली। आम्हाला प्रशासनानं पूर्ण मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि येत्या 10 दिवसाच्या आत आम्हाला पूर्ण कंपाऊंड ते ओढून त्याचं कंपाऊंड ओढून देऊन आम्हाला बिल्डिंग दोन्ही समाजाच्या बिल्डिंगी बांधून देऊ असे आम्हाला प्रशासनाने आणि ग्रामसेवकाने आश्वासन दिलेलं आहे। त्याबद्दल आम्ही आमच्या दोन्ही समाजाच्या वतीने मी त्या पंचायत प्रशासनाचे हार्दिक स्वागत करतो आणि मी इथेच थांबतो। आमच्या जवळपास मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि ज्या काही मागण्या केलेल्या होत्या त्यांची पूर्तता येणाऱ्या 10 जानेवारी 26 पर्यंत त्यांनी करून द्यायचं कबूल केलेलं आहे। चर्चेनंतर प्रशासनानं उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य केल्या असून त्या मागण्या उपोषणकर्त्यांनीही स्वीकारत आमरण उपोषण सोडलेलं आहे। या संपूर्ण प्रकरणाबाबत तहसीलदार यांनी जागृत महाराष्ट्र न्यूजचे संपादक अमोल भालेराव यांना दूरध्वनीद्वारे माहिती देत करंजी गावातील समाज मंदिर जागेचा प्रश्न यशस्वीरित्या मार्गी लावण्यात आल्याचं सांगितलेलं आहे। प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे 6 दिवसांपासून सुरू असलेले उपोषण अखेर संपुष्टात आले असून करंजी गावात समाधानाचं वातावरण निर्माण झालंय। जागृत महाराष्ट्र न्यूजसाठी कमलाकर वाघमारे, जळकोट, लातूर।